शेतकऱ्यांना वल्ल्या मातीमध्ये कधीही बी टाकलं तर उगवल ना, पण त्याला फळ लागल असं सांगता येत नाही. एक वाक्य बोलू का? तुम्ही जातीवंत शेतकरी माणसं आहात, मीही जातीवंत शेतकऱ्याचं लेकरू आहे. ऐका, काही बीज असे आहे, पाणी भरपूर आहे, माती ओली चिंब आहे, काळी भोर क्वालिटीची जमीन आहे, त्याच्यात जरी बीज रुजवलं ना दादा, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त कळते, ते उगवत नाही. ज्वारीमध्ये मोहरीचं आंतरपीक घेण्याची पद्धत आहे जुन्या काळाची. कशाचं? तुमच्या कामाची वस्तू आहे मोहरी, म्हणजे यांच्या कामाची. कारण तिला तडका याच देऊ शकतात, मोहरी नाही का? उन्हाळ्यामध्ये मोहरीचं पीक काढायच्या अगोदर फुटलं आणि जमिनीत पडलं दादा, 4 महिने पावसाळा जाते ना, रोज पाऊस पडतोय, रोज खचाखच जमीन भिजते, आणि त्या भिजलेल्या मुरलेल्या पाणी गत जमिनीमध्ये मोहरीचं बीज असतं का नाही हो? ते आदल्या वर्षी पडलेलं आहे ना बी, गेल्या वर्षी ज्वारीतलं ते पडलेलं त्यातच आहे ना, पण उगवतं का? अरे 4 महिने पावसाळा जातो, बी उगवत नाही. तेच मोहरीचं बी ज्वारी पेरल्यानंतर ज्वारीच्या दाटासोबत उगवतंय. असे जुने शेतकरी शेतात चक्कर मारायला जातात, पाहतात तर मोहऱ्या दिसतात, घरी आल्यावर आवाज देतात, अरे बाळासाहेबची आई येतात, काय मालक, मोहऱ्या टाकल्या होत्या का ज्वारी? ती म्हटली तुम्हाला आणून द्या, माग लागले, तुम्ही आणून दिल्या नाहीत, टाकल्या नाही. तू तर टाकल्या नाही म्हणालीस, उगवून तो भरपूर दिसायली ज्वारी. कधीच आहे? गेल्या वर्षीच पावसाळ्यात उगवाव की, त्याला पाणी नव्हतं का? पावसाळ्यात त्याच्यात मातीत मोहरी होती, पाणी नव्हतं का? माती नव्हती का? अरे पाणी असेल, माती असेल, पण कालावधी मुहूर्ताचा नव्हता, ते मुहूर्त आज आहे विठ्ठला.